नमस्कार, आपण पाहता हिरकणी न्यूज. हिरकणी न्यूज प्रत्येक क्षण ताज्या घडामोडी आणि महत्त्वाच्या प्रत्येक बातमीसाठी नेहमीच. काश्मीरी सफरचंदांचा हंगाम सुरू. काश्मीरी सफरचंदांचा हंगाम पुणे बाजार समितीमध्ये काश्मीर आणि हिमाचल सफरचंदांचा हंगाम गेल्या 15 दिवसापासून सुरू झाला आहे. श्रावण महिना आणि गणेशोत्सवात हंगाम बहरात येईल. मात्र हवामानाचा फटका आणि ऑनलाईन कंपन्यांमुळे बाजारात आवक घट होण्याची शक्यता व्यापाऱ्यांनी व्यक्त केली आहे. हंगामाबाबत बोलताना आरतीकरण जाधव म्हणाले, आवक घटल्याने दरवर्षी नियमित 2.5 महिने चालणारा हा हंगाम यंदा अवघ्या महिनाभरातच म्हणजे सप्टेंबर अखेर संपण्याची शक्यता आहे. त्यातच बड्या कॉर्पोरेट कंपन्या थेट बागेत जाऊन उच्च दर्जाचा माल खरेदी करत असल्याने घाऊक बाजारात सरासरी दुय्यम दर्जाचा माल येत आहे. दुसरीकडे काश्मीरमधील काला सफरचंदाची आवक यंदा वेळेआधीच सुरू झाली असून दर्जानुसार त्याला बाजारात चांगली मागणी आहे. कंपन्यांची थेट बागेत खरेदी. बाजारात दुय्यम दर्जाचा माल. सध्या रिलायन्स, अदानी, जेमट्री, ब्लिंकिट, महिंद्रा, जेएसओ यासारख्या मोठ्या कंपन्या थेट शेतकऱ्यांच्या बागेत जाऊन सरासरी 120 रुपये प्रति किलो दराने ट्रेममध्ये माल खरेदी करत आहेत. सेन्सर आणि अत्याधुनिक ट्रेडिंग मशीनद्वारे कंपन्या केवळ उच्च प्रतीचा ए ग्रेड माल निवडून घेतात आणि उर्वरित माल शेतकऱ्यांकडे परत करतात. शेतकरी हा राहिलेला माल पॅक करून देशभरातील घाऊक बाजारात पाठवत असल्याने सध्या बाजारात दुय्यम प्रतीचा माल जास्त येत आहे.